मी मेघा तुम्हा सर्वांचे एका नवीन ब्लॉगमध्ये खूप मनापासून स्वागत करते। तर हॉलवरून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी कुठल्या तरी कार्यक्रमाला आलेले। तर कोणता कार्यक्रम आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला नक्की समजेल। तर मी ज्यांच्याकडे कार्यक्रमासाठी आलेले तर त्यांच्या घरी जाण्यापूर्वी म्हटलं हॉलवरती आपण एकदा तयारी बघून घेऊया, कारण हे अगदी घरचंच कार्य होतं। तर तिथे गेल्यावर लक्षात आलं की चित्रा इव्हेंट्सची लोक हे डेकोरेशनची जबाबदारी घेत आहेत आणि त्यांनी खूप उत्तमरित्या डेकोरेशनची तयारी केलेली। लहान मुलांना आवडणारे छान छान कटआउट्स, बलून्स, वेगवेगळे ब्लास्टर्स खूप मस्त त्यांनी अरेंज केलेले। तर हे एक दादा होते, यांनी बलूनची कमान करायला सुरुवात केलेली। मी तर हे कधी पाहिलं नव्हतं, म्हणजे अशा प्रकारची तयारी। म्हटलं बघूया आपण जाऊन की काय कशी तयारी करतायत। आणि चित्रा इव्हेंटचे जे सर्वेसर्वा होते ते स्वतः जातीने लक्ष घालून प्रत्येक गोष्ट व्यवस्थित बघत होते आणि हॉलसुद्धा खूप छान असा प्रशस्त हॉल होता। तर इतकं छान वाटत होतं ना, म्हटलं चला आपण पहिला आता घरी जाऊया, तयारी करून रिटर्न येऊया, कारण बराच उशीर झाला होता आणि मग सगळ्यालाच उशीर होईल। आणि हे बघा, हे असं संध्याकाळचं असं सुंदर दृश्य होतं आणि एवढं छान डेकोरेशन केलं होतं। लाइटिंग खूप छान होती, एंट्रन्स खूप छान होता। आणि आता मी तुम्हाला सांगते, मी इथे आलेले आहे कळव्याला आमच्या ईर्षिकाच्या फर्स्ट बर्थडेला। ईर्षिका कोण आहे हे तर तुम्ही आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, पण पुन्हा एकदा मी तुम्हाला सांगते। ईर्षिका म्हणजे माझी लाडकी भाची। ती 1 वर्षाची झाली। बघता बघता कसे दिवस गेले आम्हाला समजलंच नाही। असं सुंदर डेकोरेशन चित्रा इव्हेंट्सने केलं होतं। मगाशी मी तुम्हाला पूर्वतयारी दाखवली, आता हे फायनल डेकोरेशन आहे। साधं सिंपल तरी पण खूप एलिगंट वाटत होतं। हे बलून ब्लास्टर्स होते, लहान मुलांना बलून्स खूप आवडतात, पण आम्हाला थोडी भीती होती की गुंडी रडते की काय, कारण ते बलून फुटल्याचा आवाज आला की ती घाबरते। पण आम्ही थोडंसं हे रिमोट कंट्रोलवरती ऑपरेट होत होतं, म्हणून आम्ही त्याची सेटिंग त्यांना थोडी वेगळी करायला सांगितली, म्हणजे ती पुढे आल्यानंतर मागचा बलून फुटेल असं करायला सांगितलेलं। तर आता बघूया कसं एक्झिक्यूट होतंय सगळं। पण एकंदर तयारी खूप छान होती, हॉल प्रशस्त होता आणि हळूहळू लोक यायला सुरुवात झाली होती। आणि हे आहेत आमच्या गुंडीचे रिटर्न गिफ्ट्स। जी छोटी छोटी मुलं येणार आहेत त्यांच्यासाठी हे रिटर्न गिफ्ट्स आम्ही रेडी करून ठेवले होते, म्हणजे चित्रा इव्हेंट्सनेच हे सगळं रेडी केलं होतं। आणि असं सुंदर डेकोरेशनमध्ये गुंडी आमची एवढी खुश झालेली, बलून्स बघून तर तिला खूप आनंद झाला होता। आणि हिअर कम्स अवर बर्थडे गर्ल, ही छोटी छोटी आमची बर्थडे गर्ल। मस्त आधी आम्ही तिला साध्याच कपड्यांवरती आणलं होतं। ही बघा, ही आहे आमची बर्थडे गर्ल, एकदम छोटी बर्थडे गर्ल। आणि नुसते बलून्स पाहिजे होते तिला, हा बलून घेऊ की तो बलून घेऊ। आणि हिच्या या 2 ताया तिच्या सेवेसाठी अगदी तत्पर होत्या। एक बलून तिच्या हातात बसत नव्हतं, सगळे घ्यायचे होते। एवढ्या छोट्या हातामध्ये किती बलून बसणार आहेत। नंतर आली माझ्याकडे आणि मग काय, नाचायचं होतं तिला। माझ्याकडे आली की तिचं असंच असतं, नाचायचं असतं तिला। मला पण म्हणते गाणं म्हण, ओ करून आवाज देते। खूप खूप मस्त आहे ही, छान आहे, एकदम खूप ॲक्टिव्ह आहे। आणि असंच तिची गडबड चालू होती, इकडे बघा तिकडे बघा, तिला हे घेऊ ते घेऊ, हे असं सगळं चाललं होतं। आणि त्याच्यामध्ये म्हटलं आता आपण हिला तयारी करायला घेऊन जाऊया। आणि हे आहेत आमचे काका काकी, माझ्या बहिणीचे सासू सासरे, ईर्षिकाचे आजी आजोबा। एकदम यंग, डायनॅमिक आणि मस्त जोडी आहे यांची। नंतर हिला तयार करायला आम्ही घेऊन गेलो। छान फ्रॉक घातला होता, मस्त शूज घातले होते तिला, आणि त्या फ्रॉकवर लावलेल्या त्या पर्लकडे तिचं सगळं लक्ष होतं। तिला ते पर्ल काढायचे होते। आणि नंतर मग तिचं थोडंसं मन डायव्हर्ट व्हावं म्हणून थोडंसं गाणं म्हणायला लागले, तर ती नाचायला लागली। तर आता एक गोष्ट तुम्हाला सांगते, असं म्हणतात की नातवंड म्हणजे दुधावरची साय असते, पण मला असं वाटतं ना की भाची म्हणजे त्या दुधाचा खरवस असतो। खूप गोड खूप गोड आणि खूप 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 भारी असतो। इतकं छान वाटतं ना हिच्याबरोबर खेळायला बोलायला। तर असंच मनात आलं की बहिणीला म्हटलं, आशू आपण हिच्या जन्माची कथा लिहूया का। मला म्हणाली, लिही ना, तुला लिहिता येत असेल तर, आणि म्हण तू सांग सगळ्यांना। म्हटलं सुचलं तर लिहीन, नाही सुचलं तर नाही लिहिणार। पण एके दिवशी असाच पेन हातात घेतला आणि हिचा पहिल्यापासूनचा प्रवास आठवला। तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सगळं सांगणार आहे, पण बोलता बोलता खूप इमोशनल झालो होतो आम्ही सगळे।
त्यामुळे थोडंसं बोलताना अडखळते, तर प्लीज तेवढं समजून घ्या, कारण खूप इमोशनल क्षण होता हिच्या जन्माची कथा म्हणजे आमच्यासाठी. तर ऐकूया आपण. तर तिच्या जन्माची कथा. अश्विनी म्हणजे आमच्या घरातलं शेंडाफळ. आणि अशा या अश्विनीचं लग्न झालं आणि आमच्या घरातली ब्रँडेड मुलगी ब्रँडेड मुलाच्या घरात आली. म्हणजे समजत असेल प्रथमेशच्या घरी आली. आणि खूप वर्षाच्या प्रतीक्षेनंतर एके दिवशी अचानक एक व्हिडिओ कॉल आला आणि अश्विनीने तिची गुड न्यूज दिली. तिच्या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून 2 रेषा आम्हाला दाखवल्या आणि आमच्या आनंदाला पारावर नाही उरला. खरंच आम्ही इतकं खुश झालो होतो की आम्हाला काय बोलावं हेच कळत नव्हतं. आणि प्रतीक्षा सुरू झाली तिच्या येण्याची. सगळेजण विचारायचे, मुलगा की मुलगी, काय असायला हवं, मुलगा व्हावा की मुलगी व्हावी. सगळ्यांना असं वाटायचं मुलगा व्हावा. का तर आम्ही 3 बहिणी, आम्हाला दोघींना मुली आणि असं वाटायचं की त्या दोघींना हक्काचा भाऊ यावा. पण मनाच्या कोपऱ्यात कुठेतरी सतत वाटायचं, नको यार, एक छान छोटी परी यावी, चालती बोलती बावली यावी. आणि शेवटी बोलता बोलता मी लाईनच विसरले. आणि शेवटी तो क्षण आलाच आणि तिला हॉस्पिटलला घेऊन गेले. आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आम्ही सगळे वाट बघायला लागलो की नक्की काय. आणि हिरवा पोशाख घालून, डोक्यावर हिरवी कॅप घेऊन, हातात फाईल घेऊन डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले की अश्विनी सिंगासने मुलगी झाली. आणि काय आम्हाला आनंद झाला. सगळ्यात कदाचित थोडा जास्त मला झाला असेल, कारण मुली माझ्या जिव्हाळ्याचा विषय आहे. मला फार आवडतात मुली. आणि मग काय सुरू झाली तिचा प्रवास. आमच्या घराची ऑफिशियल लेडीज स्पेशल ट्रेन झाली. लेडीज स्पेशल ट्रेन म्हणजे आम्ही 3 आणि आमच्या या 3. ऑफिशियल लेडीज स्पेशलच म्हणायला पाहिजे ना. आणि आमची गुंडी आली. सिस्टरने तिला दुपट्यात गुंडाळून आणलं. ती बाहेर आली, पण तिच्या पप्पाला मात्र खूप रडवून गेली. तो क्षण आम्ही कधीच नाही विसरणार. इतका हळवा क्षण तो होता. खूप आनंद झाला होता आम्हाला. आणि छोटी गुंडी आमची शिवभक्त आहे हे आम्हाला तेव्हा कळलं, ज्यावेळेस 2 महिन्याची असताना तिला हातात घेऊन जेव्हा मी जय जय शिवशंभू म्हणायचे तेव्हा कामदेव ऐकायची. माझ्या मम्मी जेव्हा नर्मदा अष्टक बोलायची, छत्रपतीची शिवगर्जना बोलायची, तेव्हा मात्र ती डोळे न हलवता एकटक बघत राहायची. आणि म्हणूनच तिचं नाव ठेवलं ईर्षिका, द पॉवर ऑफ शिवा. तिची प्रत्येक गोष्टच वेगळी. सिंहासनाच्या हळूवार गणात सिंहदर्शना करणारी आमची ईर्षिका. तिचा प्रवेश झाला आणि घराची शांतताच भंग झाली एक प्रकारची. तिची प्रत्येक गोष्टच वेगळी, तिची स्टाईलच वेगळी. जगा वेगळी रांगायची तिची स्टाईल. कोणीही बघितलं तरी वाटायचं की अशी तर रांगते. तिची मम्मी म्हणायची गुडघे काळे होऊ नयेत, पुढे मॉडेलिंग करायचे म्हणून अशी रांगते. त्याचबरोबर इतर सगळ्यांना दात येतात, पण आमच्या बाळाला मात्र सुळे आले. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तिचे पप्पा इंग्लिश गाण्याचे अगदी शौकीन, पण आमची पोरगी मात्र आगरी कोळी डान्स गाण्यावर एवढी भारी नाचते ना. तुम्हाला जर त्याचा डेमो बघायचा असेल तर आता बांगुऱ्या माणसाला गाणं लावा, सगळं विसरून नाचायला लागेल. अशा तिच्या बांधणीला बघता बघता 1 वर्ष कसं झालं आम्हाला समजलंच नाही. खरंच आजही असं वाटतं अरे किती पटकन दिवस गेले आणि ही बघता बघता 1 वर्षाची झाली. बाळा तू अशीच खूप खूप खुश राहा. तुला खूप चांगलं आयुष्य, निरोगी आयुष्य लाभो, खूप कीर्तिवंत, खूप यशस्वी हो. हीच आमच्या सगळ्यांकडनं तुला खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे ईर्षिका. आता आपण तिचं स्वागत करूया छान धडाकेदार गाण्यावरती. कारण नावाप्रमाणे ती तुफानच आहे, त्याच्यामुळे तिच्यासाठी बार्बीचं गाणं आम्हाला वाटलंच नाही घ्यावं. त्यामुळे आपण तिचं स्वागत एक तुफानदार गाण्यानेच करूया. चला.
कसा वाटला हा ब्लॉग तुम्हाला? आमच्या इर्षिकाचा बर्थडे खूप छान रीतीने पार पडला आणि याचं सगळं श्रेय जातं चित्रा इव्हेंट्सला. तर हे चित्रा इव्हेंट्सचे सर्व आहेत चित्रा बेबी आणि प्रसाद बेबी, आणि त्यांनी खूप सुंदर डेकोरेशन, खूप छान अरेंजमेंट केली होती. तर ते कोणते कोणते फंक्शन्स अरेंज करू शकता हे एकदा तुम्ही त्यांच्याच तोंडून होता. आणि तुम्हाला सुद्धा कोणत्याही कार्यक्रमाचं जर डेकोरेशन करायचं असेल, इव्हेंट मॅनेज करून हवं असेल, तर तुम्ही चित्रा इव्हेंट्सला नक्की कॉन्टॅक्ट करा. तर त्याच आता तुमच्याशी बोलतील की तुम्ही कोणत्या कोणत्या प्रकारचे इव्हेंट्स ते करतात. माझं नाव चित्रा आणि ही कल्पना गेल्या 3-4 वर्षापासून माझ्या डोक्यात होती की एक स्वतःचं इव्हेंट कंपनी सुरू करायची. आणि गेले 18 वर्ष मी जॉब करते, त्याच्यामध्ये थोडाफार एक्सपिरियन्स आहे. मी स्वतः एक ग्राफिक डिझायनर आहे, त्याच्यामुळे मला त्या डिझायनिंगचं, कॉन्सेप्टचं सगळ्याचं ज्ञान असल्यामुळे मी विचार केला की आता आपण स्वतःचा काहीतरी बिझनेस चालू करावा. म्हणून ही कल्पना सुचली आणि हा माझा फर्स्टच इव्हेंट होता जो मी एक्झिक्यूट केला आणि अतिशय चांगल्या प्रकारे झाला तो एक्झिक्युशन. त्याचं पण खूप सुंदर प्रकारे झालं. तर ज्या प्रकारे आता तुम्ही बघितलं की बड्डेचा हा इव्हेंट आम्ही ऑर्गनाईज केला होता, सेम ॲज इट इज आम्ही वेडिंगचे, एंगेजमेंटचे, हळदीचे, ॲनिव्हर्सरी फंक्शन्स, कॉर्पोरेट फंक्शन्स हे सगळे आम्ही आमच्या इव्हेंट कंपनी थ्रू हे सगळे ऑर्गनाईज करतो. तर नक्कीच म्हणजे तुम्हा सगळ्यांबरोबर काम करायला नक्कीच आवडेल. आणि ऑल ओव्हर मुंबई, पुणे, ठाणे या सगळ्या भागांमध्ये यांच्या सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर तुम्हाला तुमचा कोणताही इव्हेंट चित्रा इव्हेंट्स बरोबर जर रंगतदार करायचा असेल तर चित्रा बिडवी आणि प्रसाद बिडवी या दोघांचाही नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तर त्यांना तुम्ही नक्की कॉन्टॅक्ट करा आणि तुमचा कार्यक्रम उत्तमरित्या ते अरेंज करून देतील, हा माझा विश्वास आहे. कारण इतका सुंदर त्यांनी मॅनेज केला होता ना, अगदी कमी वेळेमध्ये आणि अगदी बजेटमध्ये. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमच्या बजेटमध्ये ते तुमचा इव्हेंट तुम्हाला प्लॅन करून देतील. तर त्यांचा नंबर, त्यांचा कॉन्टॅक्ट डिटेल्स मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, उत्साही राहा, निरोगी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खूप 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 खुश राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. पण ती लाईट आली.